Good morning, everyone, and welcome to the next lecture of our mathematics. We are on exercise 6.3, and yesterday we have written question number 13 in our notebook. Let's check what are they trying to say. A code word is formed by two distinct English letters. Okay, so इथे त्यांनी clearly सांगितलं distinct means repetition is not allowed. Yes, English letters. आता इंग्लिश लेटर म्हणल्यावर किती इंग्लिश लेटर असतात मुलांनो एबीसीडी मध्ये 26. येस, इंग्लिश लेटरचा वापर करायचा ते पण कशा पाहिजे डिस्टिंक्ट फॉलोड बाय टू नॉन झिरो डिस्टिंक्ट डिजिट. ओहो, फॉलोड बाय टू नॉन झिरो म्हणजे काय, झिरो सोडून दोन काय घ्यायचे डिस्टिंक्ट डिजिट्स घ्यायचे. सांगा डिजिट्स किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 दॅट्स इट. 10 हा डिजिट होतो का, 10 हा नंबर म्हणून जातो. येस, 9. फाइंड नंबर ऑफ सच अ कोड वर्ड. Okay, also find number of such code word that ends with even digits. Okay, no problem. So दोन क्वेश्चन त्यांनी दिले आपल्याला. Find number of such code words. Okay, so let's check what are they trying to ask. Let me explain that. Okay, चला पका नंतर ये आहे ना कोड वर्ड आहे. कोड वर्ड 1 2 3 4. त्या पहिल्याला जो काय बनतो लेटर्स, पुढच्या दोनला काय बनतो डिजिट्स. ओके, असं आहे. तर याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला काय करायचंय, एक कोडवर्ड तयार करायचा आहे. तर ते काय म्हणतात, असे किती नंबर तयार करू शकतात जर का हे जे दोन अल्फाबेट्स, हे जे दोन अल्फाबेट्स आहेत हे कशा डिस्टिंक्ट आहेत म्हणजे वेगवेगळे आहेत. सपोज इथं मी ए घेतला तर मी परत ए घेऊ शकत नाही, डबल ए घेऊ शकत नाही. येस, चला बाळांनो मला सांगा इंग्लिश मध्ये किती लेटर्स असतात. 26. त्यापैकी मला किती घ्यायचे, कोणते पण दोन घ्यावे लागतील ना. 26P2 मी लेटर्स ह्या रेंजने निवडू शकतो. बोल बच्चो. आणि डिजिट्स मला सांगा, त्यांनी क्लिअर सांगितले नॉन झिरो. क्लिअरली दे आर सेइंग दॅट व्हॉट, नॉन झिरो. जर का ते क्लिअरली म्हणतात नॉन झिरो, तर मला शून्य घेता येणार नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 घ्यावं लागेल. म्हणजेच काय, 9 पैकी कोणते पण दोन. येस, अल्फाबेट घेतल्यानंतर मला नंबर घेणं कंपल्सरी. देअरफॉर अँड देअरफॉर 26 इंटू डायरेक्ट सॉल्व करूया. 26 फॅक्टोरियल अपॉन 24 फॅक्टोरियल मल्टिप्लाइड बाय 9 फॅक्टोरियल अपॉन 7 फॅक्टोरियल. सो सॉल्व तो तुम्ही करू शकता. 26 इंटू 25 इंटू 9 इंटू 8 इसको सॉल्व कर डाला तो लाइफ जिंग डाला. एवढे आपण तयार करू शकतो. कोणी केलं तर घरी सॉल्व आले हे उत्तर. Anyone tried at home? No one. Chal, write down. Great. Chal. Write down. Given that a code word is to be formed by two distinct English letters and two non-zero distinct digits.
and 2 non-zero distinct digits. Therefore, English letters can be next line. Therefore, English letters can be chosen in 26p2 ways. Next line and 2 non-zero distinct numbers can be chosen from digits 1 2 3 4 up to 9 in 9p2 ways. chosen नेक्स्ट बच्चों अरेंज म्हणा अरेंज सॉरी अरेंज करायचं ना chosen नाही अरेंज सॉरी can be arranged yes कारण की तरच परमुटेशन येईल can be arranged in 9p2 ways. Therefore number of code words na can is equal to 26p2 into 9p2. So 26 factorial upon 24 factorial into 9 factorial upon 7 factorial. So 26 into 25 into 9 into 8. Answer, Ishwari. सव्वीस 800 46 800. Next number 2 का अंदाज बा find a number of such code words that ends with even digit. Okay, चला okay चला that ends with what even digits. सुपर ह्या दोघांचा काय प्रॉब्लेम नाही आहे 26p2 कन्फर्म आहे बच्चों है ना अल्फाबेटला काही करायचं नाहीये डिस्टिंक्ट त्यांचा क्लिअर आहे डिस्टिंक्टच पाहिजे आम्हाला ओके आता राहिला फक्त काय ह्या दोघांचा विषय ओके मग सांगा ते काय म्हणतात हा जो कोड वर्ड आहे हा एंड झाला पाहिजे कशापासून तर इव्हन डिजिट पासून तर मग सांगा इव्हन डिजिट जर मला चूज करायचं असेल तर माझ्याकडे किती ऑप्शन्स आहेत 2 4 6 8 म्हणजे 4 ऑप्शन पैकी मला 4p1 वेज मध्ये चूज करावं लागेल की नाही करेक्ट आता मला सांगा ही जागा भरायला माझ्याकडे किती ऑप्शन्स आहेत
सेकंड लास्ट जागा जी आहे ती भरायला माझ्याकडे किती ऑप्शन्स आहेत? दोनच जण घरी अभ्यास करतायत का बाकीचे काहीच करत नाहीत वाटतं? हा चॅप्टर जर तुम्ही क्लास बरोबर संपवताल तरच तुमचं खरं आहे. आणि मी सांगतो ये तो बस शुरुआत है, अभी और बहुत लंबा जाना है. येस, लक्षात घ्या. ते काय म्हणतात, दिस वर्ड शुड एंड विथ इवन डिजिट. ते असं म्हणत नाहीयेत की सेकंड लास्टला ऑड नंबरच पाहिजे. जर का मी काय केला, इथे सपोज 8 पुट केला तर इथे मी 6 पुट करू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये मला. पण तो कंपल्सरी एंड झाला पाहिजे इवननी. इथं कोणताही नंबर टाका, त्यांना त्याची कन्सर्न नाहीये. गेटिंग दिस? सपोज मी इथं 8 पुट केला, आता माझ्याकडे किती ऑप्शन उरले? 9 मधनं एक ऑप्शन गेला म्हणजे किती उरले? 8 ऑप्शन. म्हणजे मी 8 पैकी एक इथे काय करू शकतो? पुट करू शकतो. गेटिंग दिस? उरले 8 पैकी. मग तो ऑड नंबर टाकला तरी चालेल आणि इवन टाकला तरी पण चालण्यासारखं आहे. वी हॅव नो ऑप्शन विथ इट. वी हॅव नो प्रॉब्लेम विथ इट. राईट डाऊन. Write down. Alphabets can be arranged. Two alphabets म्हणा. Two alphabets can be arranged. हेडिंग दिली ना तुम्ही? हेडिंग द्या, हेडिंग आधी. कोड वर्ड एंड्स विथ इवन डिजिट. Code word ends with even digit. Yeah. Alphabets. Two alphabets can be arranged. Two alphabets can be arranged in 26 P2 ways. And last place can be arranged in last place can be arranged by even digit. Last place can be arranged by even digit into bracket 2, 4, 6, 8. 2, 4, 6, 8. In 4P1 way. And remaining place can be arranged by any digit in 8P1 ways. In 8P1 ways. Therefore, number of code words is equal to 26P2 into 4P1 into 8P1.
2800. Done. Next question. Find number of ways in which find number of ways in which 5 letters can be posted in a 3 post box. If any number of letters can be posted in a post box. ओके, लक्षात घ्या, इथं मुलगा काय करतो, क्वेश्चन नीट वाचत नाही, थिंकिंग नीट करत नाही, मुलगा मुलगी स्टुडंट, आणि आन्सर एकदम इझिली येईल असे हिशोबाने त्यांनी काय करतात की लेटरच्या हिशोबाने थिंकिंग न करता पोस्ट बॉक्सच्या हिशोबाने थिंकिंग करतात आणि त्यांचा आन्सर चुकून जातो. ओके, लक्षात घ्या, एकदम सिंपल वे मध्ये तुम्हाला थिंकिंग सांगतो मी, लक्षात घ्या. माझ्याकडे काय आहेत, 5 लेटर्स आहेत. काय आहेत? 5 लेटर आहेत, बरोबर. आणि त्यात ते टाकण्यासाठी माझ्याकडे 3 पोस्ट बॉक्स आहेत. काय आहेत? बोला बाळांनो. 3 पोस्ट बॉक्स. ओके, आता मला काय करायचंय की मला एक लेटर घ्यायचा आहे आणि मला तो ह्या 3 पैकी कोणत्या एका बॉक्स मध्ये टाकायचा आहे. आणि ते काय म्हणतात की तुम्ही हे 5च्या 5 पण लेटर्स आहेत ना, एका बॉक्स मध्ये टाकले तरी आम्हाला काय हरकत नाहीये. आणि इथं मुलगा काय होतो, फसतो. इथे काय म्हणतो, मुलगा फसून जातो. हा, तो काय करतो, हा इथे 5 टाकू शकतो, इथे 5 टाकू शकतो, किंवा इथे 5, 5 प्लस प्लस 15 वेज मध्ये. नाही रे बाळा, इथे 5 टाकेल किंवा ऑर. आज तो इथं 2 टाकेल, इथे 1 टाकेल, इथे 2 टाकेल ना, तू 5 5 5 कुठून घेतो? म्हणजे कळतं तुम्हाला? क्वेश्चन क्वेश्चन समजून घ्या थोडासा. हे जे तुम्ही थिंकिंग करता कशाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, बॉक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, सॉरी लेटरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, दॅट इज रॉंग. वी हॅव टू थिंक फ्रॉम अ पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ बॉक्स. ओके, लक्षात घ्या. इथे क्लिअरली क्वेश्चन मध्ये म्हणतात ते एनी नंबर ऑफ लेटर्स कॅन बी पोस्टेड इन अ पोस्ट बॉक्स. म्हणजे एका बॉक्सला 5च्या 5 लेटर मिळतील, ह्याची काय म्हणतात ना, म्हणजे प्रॉबिलिटी आहे. येस, चला तुम्हाला सांगा, जर का मी पोस्ट बॉक्स नंबर 1 घेईल, किंवा चल मी काय करतो, हा पहिला लेटर घेतो, फर्स्ट लेटर आय टूक. ओके, फर्स्ट लेटर. मग सांगा, हा फर्स्ट लेटर मी जर का पोस्ट करायचं असेल तर माझ्याकडे किती ऑप्शन्स आहेत? पहिल्या लेटरला तीनापैकी एक, या 3 पैकी मी कोणता पण चूज करू शकतो की नाही? 3P1 करेक्ट. 3 ऑप्शन्स आहेत, म्हणजे करेक्ट आहे.
सेकंड जेव्हा मी चूज करेल तरी पण काय बांधतो की सपोज मी पहिला लेटर पहिले टाकला तर दुसरा पण पहिले टाकू शकतो, कारण की तिथं क्लिअरली म्हणतात एनी नंबर ऑफ लेटर्स कॅन बी पोस्टेड इन एनी बॉक्स. ओके, म्हणजे हा 2 नंबर टाकण्यासाठी पण माझ्याकडे तीनापैकी एक ऑप्शन आहे कोणता पण, म्हणजे मी रिपीट करू शकतो बॉक्स. थर्ड ज्यावेळेस मी चूज करेल त्यावेळेस मी त्याला थर्ड बॉक्स मध्ये टाकू शकतो, सेकंड मध्ये पण टाकू शकतो आणि फर्स्ट मध्ये टाकू शकतो, कुठेही टाकू शकतो. येस. सो हा पण भरण्यासाठी माझ्याकडे 3P1 वेज आहेत. ह्याच्यासाठी पहा 1 2 3 आहेत. सो 3P1 आणि ह्याला पण 3P1 वेज आहेत. मी पाचच्या पाचही लेटर्स एका बॉक्स मध्ये पण टाकू शकतो, किंवा मी त्याला पाहिजे त्या वेज मध्ये टाकू शकतो. 2 2 1 2 1 2 2 1 2 2. अजून 1 1 3 1 3 1 3 1 1 किंवा 5 0 0 0 5 0 0 0 5 पाहिजे तेवढ्या वेज मध्ये करू शकतो. येस. आता मला सांगा, मला पहिलं लेटर पोस्ट केल्यानंतर दुसरं लेटर पोस्ट करणं कंपल्सरी ऑप्शनल आहे. 5 लेटर्स कॅन बी पोस्टेड. मला पाचच्या पाची मला पोस्ट करायचेच आहेत. आय गेटिंग दिस? सो अँड मतलब काय 3 × 3 × 3 × 3 म्हणजेच काय बांधू 9 × 9 × 3. सो 81 × 3 8 3 24 243 वेज माझ्याकडे आहेत. व्हेरी गुड. तुम्ही ते लेटर बॉक्स चूज करू शकतो. बच्चो हे सर्वांना कळलंय का? तुम्ही थिंकिंग करताना बॉक्सच्या हिशोबाने करता. 3 बॉक्स आहेत किंवा 5 लेटर आहेत म्हणजे 5 किंवा काही लोकांनी 125 उत्तर काढलं असेल. किंवा काहींनी 15 पण उत्तर काढलं असेल, काहींनी 9 पण काढलं असेल, काय सांगता येत नाही. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर आला असेल तर प्लीज मला सांगा तुमचं उत्तर ते कसं काय आलंय, कारण की थिंकिंग कळलीच पाहिजे. काही 27 आला असेल बाबा. चला. येस बच्चो, हॅव यू अंडरस्टूड दिस क्वेश्चन? खूप छोटा आहे बट खूप मिनिंगफुल आहे हा क्वेश्चन. राईट डाऊन. Write down. There are 5 letters. There are 5 letters and 3 post box. And 3 post box. If any number of letters can be posted in a post box, if any number of letters can be posted in a post box, then each post box can be chosen to post one letter in 3P1 ways. In 3P1 ways. Next line. As we are having a 5 letters, to post. Next line. Therefore, number of ways. 3P1 into 3P1 असा 5 times घ्या.
Done. Next question. Question number 15. Question number 15. Write down. बच्चू मी तुम्हाला बघा प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करून देतोय कारण की म्हणजे अनसॉल्व तरी तुमची कोणाची होई मला अपूर्ण नकोय. मी होमवर्क देऊन विषय संपू शकतो प्रत्येक गोष्टीचा. तुम्ही ट्राय करा प्रत्येक गोष्ट. Write down. Find number of arranging 11 distinct objects taken 4 at time. म्हणजे n ची व्हॅल्यू किती बाजून आपली 11 टेकन 4 at time म्हणजे r ची व्हॅल्यू किती बाजून आपली 4. So that specific object always occur. Number 2 never occur. Okay, खूप easy or no question. So write down. Given that आणि जर बघितलं त्यांनी क्लिअर शब्द वापरला काय डिस्टिंक्ट म्हणजे काय वेगवेगळे आहेत. सो आपलं रिपिटेशन इज नॉट अलाउड. ओके, गिवन दॅट n इज इक्वल टू 11 and r is equal to 4. Number 1 टाका. Specified object always occur. ओके, स्पेसिफाईड ऑब्जेक्ट ऑलवेज अकर. ओके, मग सांगा n ची व्हॅल्यू किती वाजलं माझी 11, r किती वाजलं माझा 4. ओके, सो 11 आणि r किती वाजलं माझा 4. ओके, एकदम सिंपल वे मध्ये याचा आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे. बट आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड द कन्सेप्ट फर्स्ट. ओके एव्हरीवन, चला आता मला सांगा की जे आपल्याला ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे ते स्पेसिफाईड ऑब्जेक्ट म्हणजे एक स्पेसिफाईड ऑब्जेक्ट आहे जो आपल्याला 100 नेहमी घ्यायचा आहे. नेहमी म्हणजे नेहमी घ्यायचं. एक स्पेसिफाईड ऑब्जेक्ट आम्हाला काय करायचं आहे नेहमी घ्यायचा आहे. ओके, आता सांगा एकदम सिंपल मध्ये सगळ्यांनी लक्ष द्या माझ्या. ओके, मग सांगा मला 4 ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहेत. 4 ऑब्जेक्ट करेक्ट आहे. 4 ऑब्जेक्ट मला काय करायचे सिलेक्ट करायचे. मग सांगा एक स्पेसिफाईड ऑब्जेक्ट मला नेहमी घ्यायचा इथे. सपोज हा तो ऑब्जेक्ट आहे. ओके, फॉर एक्झाम्पल मला सांगा तो ऑब्जेक्ट मी इथे घेऊ शकतो किंवा इथे घेऊ शकतो किंवा इथे घेऊ शकतो किंवा इथे घेऊ शकतो. कुठे पण घेऊ शकतो की नाही तो बच्चो. हा जो स्पेसिफाईड ऑब्जेक्ट आहे हा मी कुठेही घेऊ शकतो. फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस और फोर्थ प्लेसला. ओके, म्हणजे मला सांगा तो जो स्पेसिफाईड ऑब्जेक्ट आहे तो मी 4p1 वेज मध्ये अरेंज करू शकतो की नाही. स्पेसिफाईड ऑब्जेक्ट म्हणजे सपोज मला काय करायचं लक्षात घ्या. सपोज मला काय करायची एक आहे ना टीम बनवायची आहे आणि मी काय म्हणतो त्या टीम मध्ये मला काही झालं तरी मानसला घ्यायचंय. मला काही झालं तरी आय वॉन्ट मानस इन दॅट ग्रुप. मानस बेटा ये रे सोन्या. थँक्यू बोल. झोपलं वाटतं. ओके, मला काही झालं तरी त्याला घ्यायचंच आहे. ओके, आणि जर का मी काय म्हणतो जर मानसला मला सिलेक्ट करायचं मानस कॅन बी ऍट फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस और फोर्थ प्लेस. ओके, टीमच्या केसमध्ये होत नाही पण मला सपोज एका लाईन मध्ये बसवायचं असेल तर त्या लाईन मध्ये फोटोग्राफ काढायचा सपोज. तुम्ही काय म्हणतो मला फोटोग्राफ मध्ये काय झालं तरी मानस पाहिजे म्हणजे पाहिजे बाबा मला माहित नाही.
सो जर का मला मानसला चूज करायचं असेल, दॅट कॅन बी डन इन अ 4p1 वेज. 4 पैकी कोणत्या पण एकडे त्याला बसू शकतो. येस, आता लक्षात घ्या. आता काय झालं, इथं येईल माझं अँड. ओके, दॅट इज फॉर शुअर इथं अँड येणार आहे, कारण की मी आतापर्यंत एकच ऑब्जेक्ट काय केलाय, सिलेक्ट केलेला आहे. ओके, अँड. आता लक्षात घ्या, मी ज्या वेळेस काय करणार आहे, रिमेनिंग ऑब्जेक्ट सिलेक्ट करणार आहे. आता त्यातला 11 पैकी मानस तर कट झाला, कारण की तो स्पेसिफाईड ऑब्जेक्ट आहे, ऑलवेज अकर. करेक्ट. म्हणजे आता मला उरले किती वाजनो, 10 जण उरले आणि जागा किती उरल्या, 3च उरल्या. म्हणजे उरलेले मी 10 पैकी 3 जागा भरू शकतो की नाही. 10 जणांपैकी 3 जण भरू शकतो की नाही, कोणते पण. सिंपल वे मध्ये खतम. त्याचा फॉर्म्युला पण आहे आपल्याकडे, R into n minus 1 PR. Okay, this is the formula. Yes. हा लिहिला पण आहे आपण. गो बॅक टू युअर थिअरी अँड चेक. ओके, तर मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला पण, आणि मी तुम्हाला त्याचं लॉजिकही सांगितलं. ओके, चलो, सो राईट डाऊन. So number 1, specified object always occur. Okay, write down. Specified object can be arranged at 4 places in 4p1 ways. Specified objects can be arranged at 4 places in 4p1 ways. And remaining 10 objects can be arranged at remaining 3 places in 10p3 ways. Therefore, number of permutations or arrangements is equal to 4p1 into 10p3. So this is 4 factorial upon 3 factorial multiplied by 10 factorial upon 7 factorial. So this is 4 into 10 into 9 into 8. Two eight eight zero.
Great. Next, number 2. Specified object. Specified object never occurs. Specified object never occurs. ओके. आता इथं सगळ्यात सिंपल असतं, नेवर अकर्स म्हणजे त्याला कधी घ्यायचंच नाही. लक्षात घ्या, माझ्याकडे टोटल 11 जण होते, मी त्यातलं म्हणलं मला आता मानस अजिबात नकोय. MANAS, मला मानस अजिबात नकोय आता. म्हणजे 11 पैकी ज्या ठिकाणी मला 4 चूज करायचे होते त्या ठिकाणी आता मला मानस नकोय, म्हणजे 10 पैकी 4च चूज करायचे है ना. नेवर अकर ना, आम्हाला घ्यायचंच नाही तो. गेटिंग दिस. तो एकदम सिंपल है, उल्टा ये बहुत इजी रहता है. सो राइट डाउन. Therefore number of edge directly डालो. Therefore number of edge or number of permutations or number of arrangements is equal to 10p4. त्याचा फॉर्म्युला पण आपल्याकडे n-1pr. पाहिजे असेल तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हा पण आपण लिहून घेतलेला आहे. So 10 into 9 into 8 into 7. पन्नास 40. गुड. सो काय आवड वाढून याच्यामध्ये, एकदम इझी. चलो इथे आपला समतोलांनो 6 पॉइंट काय होता हा 3. बट एक क्वेश्चन आपला बाकी आहे. हा क्वेश्चन बाकी आपला. राइट डाउन 11 नंबर. Write down 11 number. How many numbers can be formed? Using the digits 0 1 2 3 4 5 without repetition. Without repetition. So that resulting numbers are between अच्छा क्वेश्चन नंबर 12 बाकी है. ओके ओके, क्वेश्चन नंबर 12 लिखो. ओके ओके. हाँ वो डिविजन बाय 5 का बाकी है. ओके सॉरी. ओके 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 ओके. हाँ क्वेश्चन नंबर 12 बाकी है, उसको लिखो. ओहो क्वेश्चन नंबर 12 इज पेंडिंग, डिविजन बाय 5 वाला. आणि आपला 6.1 चाही एक क्वेश्चन बाकी आहे, तो आपण ह्याच्यावर सायमल्टेनियसली घेणार आहोत.
ऍज आय टोल्ड यू अर्लियर की आपण तो नेक्स्ट नंतर घेणार होतो, तो आपण आता घेणार आहोत, याच्या बरोबरच घेणार आहोत. डन. चलो तो इसको देखेंगे अपन कल. सो मिलते हैं कल विद दिस. और कल अपना ये 6.3 भी खत्म हो जाएगा. विल बी स्टार्टिंग विद 6.4 टुमॉरो. तर तुम्हाला 6.4 यावासा वाटत असेल तर आतापर्यंत जी थिअरी झालेली आहे ती एकदा वाचून घ्या. लक्षात घ्या आपण खूप सारी थिअरी त्यामध्ये दिली. आता इथं जे आपण आता लाईक 15 नंबर का क्वेश्चन आपण कॉमन सेन्सने पण सॉल्व्ह केला आणि फॉर्म्युलाने पण सॉल्व्ह केलेला आहे. म्हणजे फॉर्म्युला पण आपण लिहून घेतलेत आणि वी हॅव ऑल्सो अप्लाइड अ कॉमन सेन्स की ऍक्च्युअली वो कैसे क्या आया. ओके, सो यू कॅन डू इन दॅट वे. सो त्यासाठी तुम्हाला थिअरी वाचणं खूप गरजेचं आहे, कारण की आपला 6.3 संपलाय. सो तुम्हाला आता थिअरी समजायला काहीच अवघड जाणार नाही. आपण जे जे काही केलंय ते तुम्हाला आरामात कळेल. सो थिअरी ही काय टाइमपासला नसते, ही तुम्हाला रीड करण्यासाठी आहे, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट जास्तीत जास्त क्लिअर होतील. ये बच्चों. सो क्वेश्चन नंबर 12 लेंगे कल, उसके बाद लेंगे वो 6.1 का एक बचा हुआ, क्योंकि ये दोनों भी सेम क्वेश्चन है. और उसके बाद लेंगे अपन 6.4 को स्टार्ट, क्योंकि 6.4 को कोई थियरी नहीं है, अगर रहेगी भी तो अपन ने वो कवर कर लिया. यस, हाँ ठीक है. सर्कुलर भी अपन ने कवर कर लिया है. सो अपन 6.4 के डायरेक्टली 6.5 को जाएंगे और अपना परमुटेशन खत्म. देन वी कैन स्टार्ट विद द कॉम्बिनेशंस. ओके, मोठा चॅप्टर आहे म्हणून तर त्याला एवढी इज्जत आहे ना सीए ला. ओके, चलो सी यू देन.